Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the last example, that is example number 3 on filing of ITR 4. In this particular lecture, we are going to study how the income is calculated under section 44AE of Income Tax Act. In the previous few lectures, we started with this particular ITR 4, and in these previous lectures, we studied how to calculate the incomes under section 44AD. In the previous lecture, we studied the computation of income under section 44ADA. Now, in this particular lecture, we are going to study the computation of income under section 44AE of Income Tax Act. आजच्या या लेक्चरमध्ये आपण जो आपला प्रॅक्टिकल टॉपिक आहे ITR 4 यामधील शेवटचं एक्झाम्पल म्हणजेच एक्झाम्पल नंबर 3 आपण पाहणार आहोत. आणि या एक्झाम्पलमध्ये आपण एखाद्या हा जो सेक्शन आहे सेक्शन 44AE हा सेक्शन काय आहे, या सेक्शनप्रमाणे इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं हे आपण या एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. Okay, for your kind information, in the topic presumptive taxation, we studied this particular section 44AE. हा सेक्शन कशासाठी आहे बघा. This section is for the presumptive taxation scheme which is prepared for the businesses carrying on goods transportation business. जे बिझनेसेस गुड्स ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात, ओके, वस्तू वाहतुकीचा व्यवसाय करतात आणि ज्यांच्याकडे 10पेक्षा कमी गाड्या आहेत. अ बिझनेसमन हॅव्हिंग लेस दॅन 10 व्हेकल्स, लेस दॅन 10 ट्रान्सपोर्ट व्हेकल्स आर इलिजिबल टू सिलेक्ट द प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम अंडर सेक्शन 44AE. ओके, जे गुड्स ट्रान्सपोर्ट करणारे व्यावसायिक आहेत, बिझनेसमन आहेत, जर त्यांच्याकडे 10पेक्षा कमी जर गाड्या असतील, गुड्स ट्रान्सपोर्ट करणाऱ्या गाड्या व्हेकल्स असतील, तर ते बिझनेसमन प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीमचा पर्याय निवडू शकतात. आता हा जो पर्याय आहे तो जर निवडला त्यांनी, तर त्यांचं इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं ते आपण या एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. प्लस त्याचबरोबर त्यांचं जे काय ITR फॉर्म आहे, जो ITR फॉर्म आपण प्रिव्हियस 2 लेक्चर्समध्ये पाहिलेला आहे, तोच ITR फॉर्म देखील आहे. फक्त इन्कम कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने केलं जातं हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर लेक्चर. दिस इज एक्झाम्पल नंबर 3 ऑन द फिलिंग ऑफ ITR फॉर्म. सी द एक्झाम्पल केअरफुली. मिस्टर अजित, an owner of goods transport business, provides you the following information. एक्झाम्पलच्या फर्स्ट सेंटेन्समध्ये सांगितलं आहे मिस्टर अजित इज अ पर्सन अँड ही इज अ ओनर ऑफ अ गुड्स ट्रान्सपोर्ट बिझनेस. त्यांचा एक बिझनेस आहे गुड्स ट्रान्सपोर्टेशनचा, त्याचा तो ओनर आहे. फिल हिज इन्कम टॅक्स रिटर्न फॉर. With the help of information given in the example, we have to calculate his income and we have to fill his ITR 4 form. Okay, read the example carefully. As usual, we are given his full name. His full name is Ajit Ramesh Kadam. We know that out of this, Mr. Ajit is the first name, Ramesh is the middle name, and Kadam is the surname. Then father's name is given. Father's name is Ramesh Dinkar Kadam. Then we are given his address. त्या व्यक्तीचा ॲड्रेस काय, फ्लॅट नंबर G3, सायरंग अपार्टमेंट, सोमवारपेठ, सातारा, अँड पिनकोड इज ऑल्सो गिवन 415001. After that, the next point is we are given his PAN number. We know that PAN number is a 10-digit alphanumeric number wherein there are certain alphabets. First 5 are the alphabets and last digit is also alphabet and remaining 4 are the numbers. We are given the PAN number. Then we are given the date of birth. His date of birth is 25th of August 1983. Okay, while filling the form, ITR 4 form, we have to mention the date of birth of the applicant. आपल्याला ॲप्लिकंटची जन्मतारीखसुद्धा लिहायची असते. प्लस त्याच्याबरोबर या व्यक्तीची जी जन्मतारीख आहे 1983, इट मीन्स हिज एज इज नियर अबाउट 37-38. त्या व्यक्तीचे जे वय आहे 1983 जन्मतारीख आहे, म्हणजे 37-38 काहीतरी त्या व्यक्तीचं वय आहे, म्हणजे हा व्यक्ती 60 वर्षापेक्षा कमी आहे. आणि 60 वर्षापेक्षा कमी वय असेल तर टॅक्स स्लॅब्स हे रेग्युलर टॅक्स स्लॅबप्रमाणे इन्कम हे टॅक्स हा कॅल्क्युलेट केला जातो. देन वी आर गिवन हिज आधार कार्ड नंबर. ओके, आधार नंबर किती आहे बघा, 4444
55556666. This is for example only. Okay, this is not a magical number. ओके, आपल्याला एक्झाम्पल म्हणून फक्त हा नंबर दिलेला आहे. व्यक्तीचा आधार कार्ड नंबर दिलेला आहे. आधार नंबर हा 12 डिजिट नंबर असतो. तो व्यक्तीचा नंबर इथे दिलेला आहे. देन वी आर गिवन हिज contact number, mobile number. We are given 2 mobile numbers. In the previous 2 examples we found that we have to write the 2 numbers in the ITR4 form. Then next point is email ID. Email ID is ajit007@gmail.com and second email ID is kadamajit@gmail.com. आपल्याला email ID सुद्धा दिलेला आहे. Then next point is filing the return after due date under section 139 subsection 4. Okay, under which section we are filing this ITR form is also given in the example. It is given that we are filing the return under section 139 subsection 4 of Income Tax Act. ते आपल्याला ITR फॉर्म 4चा जो काय फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये हा सेक्शन अंतर्गत आपण हा फॉर्म फिलअप करतोय हे आपल्याला मेन्शन करावं लागतं, टिकमार्क करावी लागते. देन वी आर गिवन द बँक डिटेल्स. ओके, आपण ज्या वेळेला ITR4 फॉर्म हा फिलअप करतो त्यावेळेला आपल्याला बँकेचे डिटेल्स म्हणजे आपलं कोणत्या बँकेत अकाउंट आहे, त्या बँकेचा IFSC कोड, त्या बँकेमध्ये आपलं जे अकाउंट आहे त्या अकाउंट नंबर, ती माहिती देखील फिलअप करावी लागते. आपल्याला इथे एक्झाम्पलमध्ये फक्त एकाच बँकेचं अकाउंट सांगितलं आहे. बँकेचं नाव आहे बँक ऑफ इंडिया, बँकेचा IFSC कोड दिलेला आहे आणि आपला अकाउंट नंबर देखील दिलेला आहे. दीज आर द बँक डिटेल्स गिवन इन द एक्झाम्पल. Then next point is point number 11, इन्व्हेस्टमेंट्स अँड पेमेंट्स मेड. आता या व्यक्तीने एकूण 3 पेमेंट्स केलेले आहेत, इन्व्हेस्टमेंट केले आहेत. फर्स्ट इज इन्व्हेस्टमेंट इन NSC 50,000, 50,000 रुपये इन्व्हेस्टमेंट NSCमध्ये केले. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट ही इन्व्हेस्टमेंट आहे, याची डिडक्शन 80C आपल्याला मिळते. सेकंड इज डिपॉझिट इन सुकन्या समृद्धी योजना, ही देखील इन्व्हेस्टमेंट आहे 40,000, याची डिडक्शन 80C मिळते. म्हणजे 80Cच्या हे 50,000 आणि हे 40,000 असे एकूण डिडक्शन किती मिळणार आहे, 90,000 रुपये. अँड लास्ट इज डोनेशन, ब्रॅकेटमध्ये सांगितलं 100%, डोनेशन किती आहे 10,000 रुपये. आणि आपल्याला माहिती आहे डोनेशनसाठी सेक्शन असतो सेक्शन 80G, म्हणजे 80Cच्या मिळून 90,000 आणि 80Gच्या 10,000 असे 90 आणि 10 1 लाखाची डिडक्शन मिळणार आहे. आपलं जे ग्रॉस टोटल इन्कम कॅल्क्युलेट करू त्यातून आपल्याला 1 लाखाची डिडक्शनही मिळणार आहे. अँड नेक्स्ट पॉईंट इज इन्कम फ्रॉम अदर सोर्स, इतर सोर्सेसने इन्कम किती मिळाले 8,000 रुपये. देन नेक्स्ट पॉईंट इज पार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट, इन्कम फ्रॉम बिझनेस. ओके, हा जो व्यक्ती आहे एक्झाम्पलच्या फर्स्ट सेंटेन्समध्ये सांगितलं आहे की धिस पर्सन इज अ ओनर ऑफ अ गुड्स ट्रान्सपोर्ट बिझनेस. हा व्यक्ती गुड्स ट्रान्सपोर्ट बिझनेसचा ओनर आहे. हा जो काय त्याचा बिझनेस आहे त्या बिझनेसची काय काय माहिती दिली आहे बघा. पहिल्यांदा सांगितलं प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन अंडर सेक्शन 44AE. हा बिझनेस 44AE अंतर्गत त्यांनी प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशनचा पर्याय निवडला आहे. बिझनेसचं नाव आहे अजित ट्रान्सपोर्ट्स, हे बिझनेसचं नाव. ब्रॅकेटमध्ये कोड दिला आहे 11,008. हा कोड इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं ज्या काही इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत बिझनेसच्यासाठी त्याप्रमाणेचा हा कोड आहे. डिस्क्रिप्शन इज हा बिझनेस काय करतो तर ट्रान्सपोर्ट अँड लॉजिस्टिक सर्व्हिसेस, गुड्स ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतो. आता पुढे महत्त्वाची इन्फॉर्मेशन दिली, डिटेल्स ऑफ व्हेकल्स ओन्ड अँड युज्ड थ्रू आउट द इयर. आपल्याला एकूण बघा 6 गाड्यांची माहिती दिलेली आहे. त्यापैकी पहिल्या 4 हे ट्रक्स आहेत. ट्रक म्हणजे हेवी व्हेकल, बघायचं सांगितले टाईप ऑफ व्हेकलमध्ये ह्या हेवी व्हेकल्स आहेत. त्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन नंबर दिलेत. ओके, त्यानंतर ह्या गाड्यांची आपल्याला कपॅसिटी दिली आहे. पहिली गाडी 13 टनची, दुसरी 13 टनची, तिसरी 15 टन कपॅसिटीची आणि चौथी 14 टन कपॅसिटीची. ही कपॅसिटी कशाला लागते तर ज्या हेवी गुड्स असतात, हेवी गुड्स व्हेकल असतात त्यांचं इन्कम कॅल्क्युलेट करताना ते कसं कॅल्क्युलेट केलं जातं तर 1,000 रुपये पर टन असं इन्कम पर मंथचं कॅल्क्युलेट केलं जातं. एका टनाला गाडीत 1 टन लोड असेल तर महिन्याचं इन्कम 1,000. आपली पहिली गाडी किती टनची आहे 13 टनची आहे. एका टनसाठी 1,000, मग 13 टनसाठी किती येणार आहे ऑब्वियसली 13 टनचं इन्कम येणार आहे 13,000 रुपये. ओके, हे इन्कम आपल्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी टन दिलेले आहेत. त्यानंतर हे झाले पहिले 4. त्यानंतर 5वी जी गाडी आहे ती पिकअप आहे आणि 6वी गाडीसुद्धा पिकअप आहे. पिकअप गाडीमध्ये त्यामध्ये वस्तू भरून इकडे तिकडे ट्रान्सपोर्ट केल्या जातात आणि त्या गाडीचा नंबर दिला आहे, त्याचे टन काय दिले नाहीत, कपॅसिटी दिली नाही, पण सांगितलं आहे ही गाडी कोणत्या प्रकारची अदर म्हणजे अदर दॅन हेवी गुड्स व्हेकल. कारण हा जो सेक्शन आहे सेक्शन 44AE
या अंतर्गत गाड्या दोन प्रकारच्या असतात. एक हेवी गुड्स व्हेकल, पहिल्या 4 गाड्या हेवी गुड्स व्हेकल आहेत आणि हेवी गुड्स सोडून ज्या इतर गाड्या असतात त्याला अदर व्हेकल असं म्हटलं जातं. अशा या 2 गाड्या आहेत. आणि अशा ज्या गाड्या असतात अदर व्हेकल्स, यांचं इन्कम कसं कॅल्क्युलेट केलं जातं ते आपण पुढे पाहणारच आहोत. परंतु इन्कम कॅल्क्युलेट करत असताना जर ती हेवी गुड्स व्हेकल असेल तर त्याचं कॅल्क्युलेशन वेगळ्या पद्धतीनं, आणि आत्ता जे आपण म्हणतोय की या व्यक्तीकडे 2 पिकअपच्या गाड्या आहेत, ओके, तर पिकअप गाड्यांचं जे इन्कम असतं ते कॅल्क्युलेट करत असताना एका महिन्याला 7,500 रुपये इन्कम अशा पद्धतीनं ते कॅल्क्युलेट केलं जातं. एका महिन्याचं इन्कम किती? 7,500 रुपये. एका महिन्याचं 7,500. ओके, वर्षभरात किती महिने असतात? 12 महिने असतात. मग एका गाडीचं वर्षाचं इन्कम कसं येईल? तर एका महिन्याचं 7,500 गुणिले वर्षाचं शोधण्यासाठी गुणिले 12 महिने, 7,500 गुणिले 12 हे झाले एका गाडीचं. आणि अशा आपल्याकडं गाड्या किती आहेत बघा, अशा ह्या आपल्याकडं 2 छोट्या गाड्या आहेत. ओके, ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. याच्यावरून आपल्याला त्या व्यक्तीचं एकूण इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे, एकूण टॅक्स लायबिलिटी कॅल्क्युलेट करायचं आहे आणि त्या व्यक्तीचा ITR फॉर्म जो आहे तो फिलअप करायचा आहे. बघा मग आता हा ITR 4 फॉर्म आहे. लेफ्ट साईडला मेन्शन केलं आहे ITR 4. ऑन द राईट हँड साईड असेसमेंट इयर इज ऑल्सो मेन्शन्ड. असेसमेंट इयर आहे 2020-21. आता हा जो ITR फॉर्म आपण फिलअप करणार आहोत त्यातला जो फर्स्ट पार्ट आहे, पार्ट ए इज जनरल इन्फॉर्मेशन. हा जो पहिला पार्ट हा काय आहे? जनरल इन्फॉर्मेशन. त्यामध्ये आपल्याला बघा A1, A2, A3, A4 ही सर्व माहिती भरायची. बघा A1मध्ये फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम. फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम. बघा फर्स्ट नेम काय आहे? अजित. मिडल नेम रमेश आणि सरनेम काय तर कदम. फर्स्ट नेम, मिडल नेम आणि सरनेम इथल्या फर्स्ट नेम जे असेल ते मिडल नेम इथे आणि लास्ट नेम या कॉलममध्ये कॅपिटलमध्ये सर्व इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे. आता चौथा पॉईंट विचारला A4मध्ये पॅन नंबर. आता व्यक्तीचा पॅन नंबर बघा कुठे? पॅन नंबर एक्झाम्पलमध्ये इथे दिला आहे. पॅन नंबर काय? KRTP K0454S. हा जो काय पॅन नंबर आहे तो पॅन नंबर इथे मेन्शन करायचा आहे. पॅन नंबर हा 10 डिजिट असतो. त्यापैकी पहिले 5 हे अल्फाबेट्स असतात. तसंच शेवटचं डिजिट 10वं डिजिट हे सुद्धा अल्फाबेट असतं. पहिले 5 आणि शेवटचं 10वं असे एकूण 6 अल्फाबेट्स आणि त्याच्यामध्ये 4 हे नंबर्स असतात. हा पॅन नंबर दिलेलाच आहे, तो फक्त आपल्याला ॲज इट इज तिथे मेन्शन करायचा आहे. हे झाला पॅन नंबर A4. त्यानंतर A5 बघा आहे डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थ कशी लिहायची? डेट, मंथ आणि इयर. बघा डेट ऑफ बर्थ आहे 25/8/1983 आहे. ती लिहायची 25/8/1983. कुठेही बॉक्स किंवा डॅश वगैरे काय करायचं नाही. ओके, 25/8/1983 आहे तशी. ओके, 25/8/1983 पूर्ण इथे लिहायची आहे. त्यानंतर A5 झालं. त्यानंतर तर A6. आता ॲड्रेस लिहिताना काळजीपूर्वक फक्त आपला पूर्ण ॲड्रेस तिथे यावा. ॲड्रेस काय आपला बघा, ॲड्रेस आहे फ्लॅट नंबर G3. फ्लॅट नंबर दिलेला आहे. अपार्टमेंटचं पण नाव आहे, फ्लॅट नंबर आणि अपार्टमेंटचं नाव. बघा इथं फ्लॅट नंबर आहे, इथे लिहा फ्लॅट नंबर G3. बरोबर. अपार्टमेंटचं नाव काय? साईरंग अपार्टमेंट. ते लिहा. नेम ऑफ बिल्डिंगमध्ये बिल्डिंगचं नाव साईरंग अपार्टमेंट. त्यानंतर सोमवारपेठ सातारा. सोमवारपेठ हा एरियामध्ये लिहू आपण. बघा एरियामध्ये सोमवारपेठ आणि शहराचं नाव काय? सातारा. सिटीचं नाव सातारा. स्टेट महाराष्ट्र. कंट्री इंडिया. पिनकोड दिलेलाच आहे. किती पिनकोड बघा ॲड्रेसप्रमाणे 415-001. तो इथे पिनकोड मेन्शन करा 415001. A13पर्यंत आपण आलो. आता A14 आधार नंबर आपल्याला विचारला आहे. आधार नंबर बघा इथे आहे. आधार नंबर काय? 4445556666. हा आधार नंबर आपला एक सॅम्पल म्हणून दिलेला आहे. तो आधार नंबर इथे मेन्शन करायचा. आधार नंबर 12 डिजिट असतो. एकही बॉक्स न सोडता पूर्ण आधार नंबर सलग लिहायचा. त्यानंतर A15मध्ये स्टेटस विचारलं आहे. हा व्यक्ती इंडिव्हिज्युअल आहे त्यामुळे इंडिव्हिज्युअलला टिकमार्क केली. त्यानंतर पुढे आपल्याला विचारलं A16मध्ये कॉन्टॅक्ट नंबर. मोबाईल नंबर 1, मोबाईल नंबर 2. एक्झाम्पलमध्ये बघा 2 मोबाईल नंबर दिले. हा पहिला नंबर आहे, हा दुसरा नंबर आहे. जो आपला रेग्युलर नंबर असेल तो आपण मोबाईल कॉन्टॅक्ट 1मध्ये लिहायचा. जो दुसरा अल्टरनेटिव्ह नंबर असेल किंवा नसेल तर घरातल्यांचा नंबर तो मोबाईल नंबर 2मध्ये इथे मेन्शन करायचा आहे. हे 2 गोष्टी. त्यानंतर पुढे ईमेल ॲड्रेस 1, ईमेल ॲड्रेस 2. इथे 1च्या पुढे लिहिले बघा सेल्फ. ओके, नॉर्मली प्रत्येक व्यक्तीचा एखादाच ईमेल ID असतो त्यामुळे पहिला ईमेल ID स्वतःचा लिहायचा आणि दुसऱ्याकडे ईमेल ID 2 लिहिताना स्वतःचा नसेल तर घरातल्या दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचा लिहिला तरी चालेल. बघा एक्झाम्पलमध्ये ईमेल ID 2 दिलेत.
पहिला ईमेल आय डी आहे ajit007@gmail.com आणि दुसरा आहे kadamajit@gmail.com. पहिला ईमेल आय डी जो स्वतःचा आहे, जो नेहमी आपण वापरतो तो लिहा आणि त्यानंतर दुसरा एखादा अल्टरनेटिव्ह ईमेल आय डी लिहावा लागतो. हे झाला पॉईंट नंबर A18. त्यानंतर A99 नेचर ऑफ एम्प्लॉयमेंट. आपण गव्हर्मेंट एम्प्लॉई आहोत, स्टेट गव्हर्मेंट का सेंट्रल गव्हर्मेंट का पब्लिक कंपनीमध्ये काम करतो आहे का प्रायव्हेटमध्ये का पेन्शनर आहे का अदर आहे, आपण कुठेच नोकरी करत नाही, आपला बिझनेस आहे, त्यामुळे इथं नॉट ॲप्लिकेबलला टिकमार्क करायचे. A19 झालं. त्यानंतर A20 आहे फील्ड अंडर सेक्शन. आपण हे जे ITR-4 फॉर्म फिलअप करतो आहे, फाईल करतो आहे, तो कोणत्या सेक्शन अंतर्गत बघा. एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे फायलिंग अंडर सेक्शन 139 सबसेक्शन 4, 139 सबसेक्शन 4. बघा इथे त्याला टिकमार्क करायचं की हा फॉर्म ITR आपण या सेक्शन अंतर्गत फिलअप करतो आहे, त्या बॉक्समध्ये टिकमार्क. बाकी इन्फॉर्मेशन काही फिलअप करण्याची आवश्यकता नाही. पुढे एक विचारलं आहे बघा A23, वेदर धिस रिटर्न इज फाइल्ड बाय रिप्रेझेंटेटिव्ह SSA. जर तुमचं स्वतःचं रिटर्न दुसरा कोण भरत असेल, तुमचा प्रतिनिधी, तर त्या प्रतिनिधीचं नाव काय, त्या प्रतिनिधी कोण म्हणून फॉर्म भरतो आहे, त्याचा पत्ता काय, त्याचा आधार नंबर, पॅन नंबर, हे सर्व तिथे मेन्शन करावं लागतं. आपण आपला ITR फॉर्म स्वतः भरतो आहे, आपला प्रतिनिधी भरतो आहे का नाही, त्यामुळे इथं नोला टिक करा. बाकी काहीही माहिती भरण्याची आवश्यकता नाही. ओके, हा जो काय आहे हा पार्ट A झाला. पार्ट Aमध्ये त्याला नावच दिलेलं आहे जनरल इन्फॉर्मेशन. जो कोण ॲप्लिकंट आहे, जो कोण टॅक्स पेयर आहे, त्याची माहिती इथं आपण फिलअप केलेली आहे. आता जो पार्ट B आहे हे महत्त्वाचा. पार्ट B, पार्ट C आणि पार्ट D. पार्ट B आहे ग्रॉस टोटल इन्कम. त्यामध्ये एकूण 4 हेड्स दिलेत. पहिला आहे B1 इन्कम फ्रॉम बिझनेस प्रोफेशन, हे एक. दुसरं B2 हा ग्रॉस सॅलरीशी रिलेटेड आहे. B3 हाऊस प्रॉपर्टी आणि इथं B4 हा जो आहे तो इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. आता यापैकी आपल्याला फक्त अदर सोर्सचे इन्कम रेडीमेड दिले आणि हा व्यक्ती ट्रान्सपोर्ट बिझनेस करतो आहे, त्यामुळे बिझनेसला इन्कम येणार आहे ते कॅल्क्युलेट करावं लागेल. बाकी जे हाऊस प्रॉपर्टीचं हे आहे इन्कम, इथं डॅश येणार आहे. B3 म्हणजे हे हाऊस प्रॉपर्टी. B4 इथं इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. आता इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस बघा किती आहे एक्झाम्पलमध्ये. इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस आहे 8,000 रुपये. ते पहिल्यांदा इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस लिहूया. इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस बघा इथे हेडिंग आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. इथं अमाऊंट येणार आहे किती, 8,000. ओके, बघा B2 म्हणजे सॅलरी. B2 बघा इथं आहे, सॅलरी काय दिली आहे का नाही, त्यामुळे इथं 0 म्हणा किंवा डॅश करा. आता बघा इथं B3 हाऊस प्रॉपर्टीशी रिलेटेड आहे. बघा इथं B3 हाऊस प्रॉपर्टी काय माहिती दिली नाही, त्यामुळे डॅश केला. 1, 2 आणि 3 झालं. आता राहते ते म्हणजे सॅलरी काय नाही, त्यामुळे इथं बाकी काय लिहिण्याची आवश्यकता नाही. फक्त राहते ते म्हणजे बिझनेसचं इन्कम. तिथं B1च्या पुढं फक्त इन्कम तिथे मेन्शन करायचं आहे. इन्कम किती ते कॅल्क्युलेशन आपण पुढे करणारच आहोत. आता ते झाल्यानंतर इथं आपण कोणत्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली असेल, पेमेंट केलं असेल, तर त्याच्या डिडक्शन्स इथे मिळतात. बघा मगाशी आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. एकूण 3 काहीतरी इन्व्हेस्टमेंट्स आहेत बघा. पहिली NSCमध्ये 50,000. NSC ही इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहे, त्यामुळे 80C. सुकन्यामध्ये 40,000, ती पण इन्व्हेस्टमेंट आहे, असं हा 80Cमध्ये देतो. मगाशी आपण पाहिलं ह्या दोन्हींची बेरीज किती, 90,000. 90,000ची डिडक्शन 80Cमध्ये. आणि डोनेशनची डिडक्शन कुठे मिळते, 80Gमध्ये. ते किती मिळणार आहे, 10,000 रुपये. म्हणजे 80Cमध्ये 90,000 आणि 80Gमध्ये किती, तर 10,000ची डिडक्शन मिळणार आहे. म्हणून बघा इथे लिहिलं 80Cमध्ये. इथे 80C आहे बघा, इथे लिहायचं पहिल्यांदा 90,000. 80Cमध्ये 90 आणि 80G डोनेशनचा असतो. 80G इथं आहे, तिथे लिहायचं किती, 10,000 रुपये. मग हे 90 आणि हे 10 असे एकूण डिडक्शन किती झाली, ती इथं C9मध्ये लिहा. C19मध्ये किती रुपये, 1,00,000 रुपये. ओके, इथं लिहायचं टोटल डिडक्शन म्हणले C1 to C18. C1पासून ह्या सगळ्यांची बेरीज, ह्या सर्वांची बेरीज आपल्या दोनच आहेत, एक 90 आणि एक 10,000, बेरीज झाली 1,00,000. ती इथं लिहायची C19 ह्या बॉक्सच्या समोर. आता हे कॅल्क्युलेट केल्यानंतर एक पार्ट राहतो की टॅक्सेबल इन्कम. टॅक्सेबल इन्कम कशावर कॅल्क्युलेट केलं जातं, तर जे काय आपलं हे ग्रॉस टोटल इन्कम येईल ते अजून कॅल्क्युलेट झालेलं नाही आहे. का झालं नाही, कारण की अजून आपल्याला बिझनेसचं हे इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, त्यानंतर मगच आपण हे ग्रॉस टोटल इन्कम कॅल्क्युलेट करू शकतो. या ग्रॉस टोटल इन्कम जे येईल त्यामधून ह्या डिडक्शन ज्या आहेत, किती डिडक्शन आपल्या आहेत, 1,00,000 रुपये. इथं वरती मी लिहिल्यात 1,00,000. त्या वजा केल्या की मग आपल्याला टॅक्सेबल इन्कम मिळणार आहे. ओके, टॅक्सेबल इन्कम कॅल्क्युलेट केल्यानंतर मग टॅक्स लायबिलिटी, त्यामुळे ते नंतर बघूया आपण. आता इथं बँक डिटेल्स फिलअप करायचे आहेत. बघा एक्झाम्पलमध्ये बँक डिटेल्स काय सांगितल्यात. बँक डिटेल्स बघा
बँक डिटेल्स आहेत, बँकेचं नाव बँक ऑफ इंडिया, अकाउंट नंबर आणि IFSC कोड जे काय दिलेलं आहे बँक डिटेल्समध्ये, म्हणजे बँकेचं नाव असेल, ओके, बँकेचं नाव लिहा, बँकेमधला अकाउंट नंबर आणि IFSC कोड जो एक्झाम्पलमध्ये दिला तो लिहा आणि त्या अकाउंटला टिकमार्क करा. एवढी इन्फॉर्मेशन झाली. त्यानंतर आता शेड्यूल चालू होतात बिझनेसचे. आपला हा जो बिझनेस आहे तो गुड्स ट्रान्सपोर्टचा आहे आणि गुड्स ट्रान्सपोर्ट बिझनेससाठी सेक्शन AE आहे, 44 AE हा सेक्शन आहे. हे शेड्यूल आहे 44 AD, त्यामुळे हे फिलअप करायचं नाही. दुसरं सेक्शन आहे 44 ADA, हेही काही फिलअप करण्याची आवश्यकता नाही. आता आपला जो सेक्शन आहे तो आहे 44 AE. बघा काय सांगितलं आहे, कॉम्प्युटेशन ऑफ प्रिझम्प्टिव्ह बिझनेस इन्कम फ्रॉम गुड्स कॅरेजेस. गुड्स कॅरेज म्हणजे ट्रान्सपोर्टेशन. त्यामुळे इथं आपल्याला मेन्शन करायचं आहे. पहिल्यांदा काय मेन्शन करायचं बघा, बिझनेसचं नाव काय, बिझनेसचा कोड काय आणि बिझनेस कोणत्या प्रकारचा आहे ते बघा. एक्झाम्पलमध्ये माहिती दिलेली आहे बघा. बिझनेसचं नाव अजित ट्रान्सपोर्ट, कोड 11008 आणि ट्रान्सपोर्ट अँड लॉजिस्टिक सर्व्हिसेस. ओके, बिझनेसचं नाव काय सांगितलं आपण, अजित ट्रान्सपोर्ट 11008, अजित ट्रान्सपोर्ट 11008. बघा मी इथं मेन्शन केलं, नेम ऑफ बिझनेसमध्ये अजित ट्रान्सपोर्ट, बिझनेस कोडमध्ये 11008 आणि डिस्क्रिप्शनमध्ये लॉजिस्टिक सप्लाय जे त्यांनी डिस्क्रिप्शन दिले ते ॲज इट इज लिहायचं. आता त्यानंतर आपल्याला एक टेबल दिलेला आहे, त्यामध्ये पहिल्यांदा गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर, आपल्याला एक्झाम्पलमध्ये रजिस्ट्रेशन दिलं आहे, वेदर ओन्ड ऑर लिज्ड ऑर हायर्ड. आपल्या गाड्या त्यांनी सांगितल्या ओन्ड आहेत. बघा इथे सांगितलेलं एक्झाम्पलमध्ये गाड्या किती आहेत, आपल्या गाड्या एकूण 6 आहेत आणि इथं म्हटलं आहे बघा ओन्ड, गाड्या स्वतःच्या मालकीच्या आहेत 6 गाड्या. त्यांचा हा रजिस्ट्रेशन नंबर तिथं लिहायचा एक एक गाडीचा. गाडी कुठली हेवी व्हेकल आहे आणि त्या ज्या गाडीची कॅपॅसिटी दिली 13 टन, 13 टन, 15 आणि 14 ते फक्त तिथे येणार आहे. बघा पहिल्यांदा गाडीचं प्रत्येक ज्या 6 गाड्या आहेत 6 गाड्यांचे एकाखाली एक रजिस्ट्रेशन नंबर. आता इथं देताना 2च रोज फक्त आहे, तिथं खाली लिहिले बघा ॲड रोज इफ नेसेसरी. आपल्या 6 गाड्या आहेत त्यामुळे एकाखाली एक 6 रो ॲड करायचे. ओके, त्या गाड्या स्वतःच्या आहेत म्हणून ओनड प्रत्येक ठिकाणी. गाडीची टन कॅपॅसिटी आपल्या 6 गाड्यांपैकी 4 गाड्यांची कॅपॅसिटी दिली 14 टन, 14 टन, 15 आणि 13 जे काय दिले ते कॅपॅसिटी लिहा. त्यानंतर किती महिने गाडी वापरली वर्षभरात, आपण वर्षभर वापरल्यात. एक्झाम्पलमध्ये सांगितलं बघा की फुल मंथ, थ्रू आउट द इयर म्हणजे पूर्ण महिना आपण गाडी वापरली. पूर्ण थ्रू आउट द काय म्हणजे शब्द आहे बघा तिथे, थ्रू आउट द इयर वर्षभर, पूर्ण वर्षभर म्हणजे 12 महिने. त्यामुळे तर प्रत्येक ठिकाणी किती महिने वापरले ते जे विचारलेलं आहे तिथं 12 महिने, प्रत्येक रोमध्ये 12 महिने 12 महिने 12 महिने. आता हे झाल्यानंतर पुढचं कॅल्क्युलेशन सर्वात महत्त्वाचं, ती कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं बघा. प्रिझम्प्टिव्ह इन्कम अंडर सेक्शन 44 AE ते कसं कॅल्क्युलेट करा. फॉर गुड्स कॅरेजेस कॉम्प्युटेड ॲट 1000 पर टन, जे मागाशी मी सांगितलेलं एका टनाला 1000 पर मंथ. ओके, इन केस ऑफ हेवी गुड्स व्हेकल, जर एखादी हेवी गुड्स व्हेकल असेल तर 1 टन गाडीमध्ये लोड असेल तर 1000 रुपये इन्कम, 2 टन असेल तर 2000 इन्कम, 10 टन असेल तर 10,000 इन्कम मानलं जातं. एका टनाला 1000, 2 टनाला 2000, 3 टनला 3000, 4 टनला 4000. हे झालं एका महिन्याचं इन्कम. ओके, आपल्या एक्झाम्पलमध्ये ज्या गाड्या दिलेल्या आहेत ओके त्या 14 टनचे, मग एका टनाला 1000, मग 14 टनला किती येणार आहे तर 14,000 रुपये महिन्याचं इन्कम येणार आहे. हे झालं हेवी गुड्स व्हेकलसाठी. आणि ज्या हेवी गुड्स व्यतिरिक्त अदर व्हेकल्स आहेत, अदर व्हेकलचं इन्कम बघा किती, 7,500 पर मंथ, महिन्याला 7,500 रुपये. मग आपल्या एक्झाम्पलमध्ये 2 पिकअप गाड्या सांगितलेल्या आहेत, त्या पिकअप गाड्यांचं प्रत्येक गाडीचं इन्कम किती घ्यायचं, महिन्याला 7,500 रुपये. आता ते कॅल्क्युलेशन आपण पहिल्यांदा करूया. बघा इथं कॅल्क्युलेशन केलं आहे ते आपल्याला सेपरेट वर्किंग नोट करावे लागेल. कॅल्क्युलेशन ऑफ इन्कम, जी पहिली गाडी आहे ती ट्रक आहे, हेवी गुड्स व्हेकल आहे, त्याची कॅपॅसिटी 13 टनची आहे. बरोबर, आपण मागाशी काय म्हणलं, जर हेवी गुड्स व्हेकल असेल एका टनाला 1000 असतात. बरोबर, एका टनाला 1000. आपली किती टनची गाडी आहे, 13 टनची, म्हणून गुन्हे 13 टन केलं म्हणजे ह्या गाडीचं महिन्याचं इन्कम किती आलं, 13,000 रुपये आलं. कसं कॅल्क्युलेशन केलं नीट बघा. जर हेवी गुड्स व्हेकल असेल 1 टन लोडसाठी 1000 रुपये इन्कम मानलं जातं. एका टनाला 1000, ही गाडी 13 टनची, एका टनाला 1000 म्हणजे 13 टनाला इन्कम किती, 13,000 रुपये. 13,000 महिन्याचे. आणि ही गाडी आपण महिनाभर वापरली, वर्षभर वापरली. एका वर्षात महिने 12 असतात, एका महिन्याचं 13,000, वर्षाचं काढण्यासाठी गुणिले 12 महिने, गुणिले 12 करून ह्या गाडीचं इन्कम किती आलं वर्षाचं, 1,56,000.
कॅल्क्युलेशन एकदम सिम्पल आहे. फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे 1 टनसाठी 1,000 रुपये इन्कम मानलं जातं. आपली गाडी 13 टनची आहे म्हणून महिन्याचं इन्कम 13,000. एका महिन्याचं 13,000, वर्षाचं काढण्यासाठी गुणिले 12, 13,000 गुणिले 12 म्हणजे इन्कम आलं 1,56,000. आता हे एकदा कळालं की बाकीचे कॅल्क्युलेशन पण तसेच आहेत. हे 1,56 कळालं. आता दुसरं बघा, दुसरं देखील ट्रक आहे, हेवी गुड्स आहे, 13 टनच आहे. आपण काय म्हणतो एका टनाला 1,000 म्हणजे 13 टनचे किती झाले 13,000. एका महिन्याला 13 गुणिले 12 महिने केलं. दुसऱ्या गाडीचं पण इन्कम किती आलं 1,56,000. दोन्ही इन्कम सेम का आले, कारण दोन्ही गाड्या 13 टन आणि 13 टनचेच आहेत, त्यामुळे दोन्हीचं इन्कम आलं सेम. हे झालं दुसरं. आता तिसरा ट्रक जो आहे एक्झाम्पलमध्ये जो सांगितला तीच इन्फॉर्मेशन इथं घेतली आहे. तिसरा ट्रक आहे किती 15 आणि 14, 15 टन आणि 14 टन. बघा मग आता 15 आणि 14 बघा. तिसरी गाडी हेवी व्हेकल आहे 15 टन. आता एका टनाला 1,000 बरोबर. मग 15 टनचे किती झाले 15,000. 15,000 महिन्याचे, वर्षाचे कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने. 15,000 गुणिले 12 इन्कम किती आलं सांगा 1,80,000. एका टनाला 1,000 रुपये इन्कम, मग 15 टनाला झालं 15,000. महिन्याचे 15,000, वर्षाचे कॅल्क्युलेट करण्यासाठी 15,000ला गुणिले 12 महिने इन्कम किती आलं 1,80,000 रुपये. ही झाली तिसरी गाडी. चौथी गाडी पण हेवी व्हेकल आहे. आपण त्याचा लोड बघितला, तो लोड आहे 15 टन बरोबर. चौथ्या गाडीचा लोड किती आहे बघा, 1 मिनिट. चौथी गाडी जी आहे 1 मिनिट, चौथी गाडी आहे 14 टनची. आता 14 टन म्हणजे कॅल्क्युलेशन बघा कसं केलं जाईल. एका टनाला 1,000 आपण म्हणतो, बघा इथं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. चौथी गाडी ट्रक हेवी व्हेकल आहे 14 टनची. एका टनाला 1,000. 1 टन म्हणजे 1,000 किलो. एका टनाला 1,000. आपली गाडी 14 टनची, 14 टनची किती झाले मग 14,000. 14,000 महिन्याचे बरोबर. 14,000 महिन्याचे, वर्षाची कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने. 14,000 गुणिले 12 इन्कम किती येणार आहे 1,68,000. इन्कम किती येणार 1,68,000. फक्त काय करायचं एवढाच नियम लक्षात ठेवायचा. एका टनाला 1,000 इन्कम, 2 टनाला 2,000, 3 टनाला 3,000. तसं आत्ताचा इन्कम टन आहे 14 टन म्हणजे महिन्याचं इन्कम 14,000. जेवढे टन तेवढे हजार इन्कम. 14 टन आहे म्हणून 14,000 महिन्याचं इन्कम. वर्षाचं इन्कम काढण्यासाठी गुणिले 12 महिने केलं, तुमचं इन्कम किती आलं 1,68,000. पहिले जे 4 ट्रक होते, हेवी व्हेकल होत्या, त्याचं आपण इन्कम कॅल्क्युलेट केलं 1,56,000, 1,56,000, 1,80,000 आणि 1,68,000 हे 4 झाले. आता 5वी गाडी आणि 6वी गाडी ही पिकअप आहे, ती अदर दॅन हेवी व्हेकल आहे. हेवी व्हेकलसाठी कॅल्क्युलेशन करताना टननुसार केलं जातं आणि हेवी गुड्स व्हेकल सोडून इतर ज्या व्हेकल असतात त्याचं इन्कम किती, तर महिन्याला 7,500 मानायचं. महिन्याला 7,500, वर्षाचं काढण्यासाठी गुणिले 12 महिने म्हणजे इन्कम आलं पहिल्या गाडीचं 90 आणि ह्या दुसऱ्या गाडीचं पण 90,000. हेवी गुड्स व्हेकल सोडून आता कोणत्या गाडीला हेवी गुड्स व्हेकल म्हटलं जातं, ज्या गाडीमध्ये 12 टनपेक्षा जास्त लोड जातो, ट्रान्सपोर्ट केला जातो, त्याला हेवी गुड्स व्हेकल म्हटलं जातं. त्याचं इन्कम, त्या गाड्यांचं इन्कम त्या गाडीमध्ये किती लोड आहे, किती टन लोड आहे त्याच्यानुसार कॅल्क्युलेट केलं जातं. मात्र ह्या हेवी गुड्स व्हेकल सोडून ज्या अदर व्हेकल्स आहेत, अदर दॅन हेवी व्हेकल्स, त्यांचं इन्कम किती, तर महिन्याला 7,500. एका महिन्याचं 7,500, वर्षाचं कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने. 7,500 गुणिले 12 इन्कम किती आलं तर 90,000 आणि 90,000. अशा ह्या 6 गाड्या आहेत. 1,56,000, 1,56,000, 1,80,000, 1,68,000, 90 आणि 90. या सर्वांची बेरीज किती आली 8,40,000. म्हणजे यांचं जो काय गुड्स ट्रान्सपोर्टेशनचा बिझनेस आहे, यांच्याकडे ज्या काय 6 गाड्या आहेत त्यापैकी 1, 2, 3, 4 ट्रक आहेत, 4 ह्या हेवी व्हेकल्स आहेत आणि ह्या 2 पिकअप आहेत त्या अदर व्हेकल्स आहेत. याचं मिळून एकूण बिझनेसचं इन्कम, हे बिझनेसचं इन्कम झालं 8,40,000 रुपये. ओके, अशा पद्धतीनं हे बिझनेसचं इन्कम, गुड्स ट्रान्सपोर्ट बिझनेसचं इन्कम हे कॅल्क्युलेट केलं जातं. त्या बिझनेसचे बाकी खर्च कोणते, बाकी इन्कम वगैरे काही विचार न करता त्या जो काही बिझनेस आहे त्या बिझनेसमध्ये ज्या गाड्या आहेत त्या हेवी गुड्स व्हेकल असतील तर टनप्रमाणे, आणि जर इतर गाड्या असतील तर महिना 7,500 प्रमाणे इन्कम कॅल्क्युलेट केलं. इन्कम किती आलं 8,40,000. हे झालं बिझनेसचं इन्कम. मग आपण त्यात मेन्शन करू 8,40,000. बघा इथं हेड्स ऑफ इन्कममध्ये आपलं राहिलं आहे बघा, ग्रॉस टोटल इन्कम कॅल्क्युलेट करताना इन्कम फ्रॉम बिझनेस, इथं B1मध्ये किती राहायचं 8,40,000 रुपये. B1च्या पुढे बॉक्समध्ये
बिझनेसचं इन्कम किती 8,40,000. मग आता हे इन्कम लिहून झाल्यानंतर बिझनेसचं इन्कम 1, सॅलरी नाही आहे डॅश हे 2, हाऊस प्रॉपर्टी नाही B3 3 आणि हे किती 8,000 रुपये अदर सोर्सचं इन्कम आहे. मग किती इन्कम होईल बघा, हे 8,40,000 आणि हे 8,000, सगळ्यांची बेरीज किती 8,48,000 रुपये. बघा बरोबर आहे का, हे 8,40,000 आणि हे 8,000 मगाचे अदर सोर्सचे दोन्हींची बेरीज झाली 8,48,000. ते लिहायचं ह्या बॉक्समध्ये. ओके, ग्रॉस टोटल इन्कम सर्वांची बेरीज B1 B2 B3 आणि B4 की त्याला 8,48,000. आता 8,48,000 इन्कम आलेला आहे ग्रॉस टोटल इन्कम. या ग्रॉस टोटल इन्कममधून आपले इन्व्हेस्टमेंट किती आहे 1 लाखाचे, त्याचे डिडक्शन मिळेल. 8,48,000मधून 1 लाख वजा करा, राहतील किती 7,48,000 रुपये. ते लिहायचे इथं C20मध्ये, त्याला म्हणायचं टॅक्सेबल इन्कम. बघा इथं म्हणलं टॅक्सेबल इन्कम B5 म्हणजेच ग्रॉस टोटल इन्कम मायनस C19 म्हणजे हे आपण जे आता इन्व्हेस्टमेंट 1 लाख कॅल्क्युलेट केली आहे ती. टॅक्सेबल इन्कम किती येणार आहे, तर हे जे 8,48,000 होते त्यातनं 1 लाख इन्व्हेस्टमेंट वजा केली, टॅक्सेबल इन्कम आलं 7,48,000. त्यामुळे हा जो काय बॉक्स आहे C20 तिथं टॅक्सेबल इन्कम लिहायचं 7,48,000 रुपये. किती लिहायचं 7,48,000. हे टॅक्सेबल इन्कम आहे 7,48,000. आता ह्या 7,48,000वरती 7,48,000वरती आपण टॅक्स कॅल्क्युलेट पहिल्यांदा करावा लागेल. ओके, बघा हा व्यक्तीचं वय 60पेक्षा कमी आहे, त्यामुळे नेहमीप्रमाणे हे स्टेबल इन्कम किती आले आपलं 7,48,000. पहिल्यांदा आपण पोस्टिंग टिकमार्क करूया की कॅल्क्युलेशन कुठपर्यंत करायचं आहे. 7,48,000 म्हणजे 5 आणि 10 लाखाच्या मध्ये. 7,48,000 म्हणजे 5 आणि 10 लाखाच्या मध्ये. त्यामुळे 1 2 3 स्टेप्समध्ये उत्तर. पहिली स्टेप सांगते पहिल्या 2.5 लाखावर टॅक्स नील म्हणून लिहिलं ऑन फर्स्ट 2.5 लाख टॅक्स आला नील. त्यानंतर दुसरी स्टेप सांगते 2.5 लाख ते 5 लाखावर 5% म्हणून लिहिलं फ्रॉम 2.5 लाख 1 टू 5 लाखावर 5%. 2.5 लाखापासून 5 लाख ह्या दोन्हीमध्ये फरक आहे 2.5 लाखाचा. त्या 2.5 लाखाच्या 5% ते येतं 12,500. बरोबर, ही दुसरी स्टेप झाली. 2.5 लाखाला चालू झाली होती, 5 लाखाला संपली. 2.5 ते 5 ह्या दोन्हीमध्ये फरक 2.5 लाखाचा आहे, त्याच्या 5%, त्यामुळे आलं 12,500. दुसरी स्टेप झाली. आता तिसरी आणि शेवटची, जी शेवटची स्टेप असते ती नेहमी इनकम्प्लीट असते, अपूर्ण असते. सुरू कितीला झाली 5 लाखाला, संपते कुठं 10 लाख, परंतु आपल्याला थांबायचे कुठं 7,48,000. त्यामुळे 5 लाखापासून ते 7,48,000 आणि त्यावर किती टक्के सांगितले 20% म्हणून 20%. मग सांगा सुरू झालं 5 लाखाला, थांबायचे 7,48,000, ह्या दोन्ही अमाऊंटमध्ये फरक किती रुपयाचा आहे, फरक आहे 2,48,000चा. आणि ह्या 2,48,000वर किती टक्के 20%. 2,48,000च्या 20% करा, ते येतं 49,600. सर्व स्टेप झाल्या. टॅक्स कॉलमची बेरीज करा, बेरीज किती आली 62,100. ओके, हे जे काय सर्व टॅक्स आहे टॅक्स आला 62,100. हा आपल्याला इथलं पोस्टिंग करायचं आहे. जो टॅक्स येतो त्यात 4% एज्युकेशन सेस. कशाचे 4%, जो टॅक्स आला आहे 62,100 त्याच्या, तो आला एज्युकेशन सेस 2,484. एकूण बेरीज केली, बेरीज झाली 64,584. त्याला नाव द्यायचं टोटल टॅक्स. ह्या तिन्हीचं आपल्याला पोस्टिंग करायचं आहे, टॅक्स, सेस आणि टोटल टॅक्स. टॅक्स किती आहे 62,100. हा 62,100 लक्षात ठेवा. हा जर आपल्याला पोस्टिंग करायचं पहिल्यांदा टॅक्स लायबिलिटीमध्ये. बघा टोटल टॅक्स इथं लिहिला 62,100, इथं लिहिलं टॅक्स ऑन इन्कम 62,100. आता एज्युकेशन सेस इथं लिहायचं. बघा एज्युकेशन सेस आहे तो इथं. एज्युकेशन सेस किती आहे बघा, एज्युकेशन सेस आपण कॅल्क्युलेट केलं आहे 2,484. 2,484 हा आहे एज्युकेशन सेस, तो इथे लिहायचा 2,484 D4मध्ये. कुठं लिहायचं नीट बघा, इथं नाव दिलं हेल्थ अँड एज्युकेशन सेस, इथं नाव लिहिला एज्युकेशन सेस. त्याचबरोबर जो वरती आपण इन्कम लिहिलेला आहे टॅक्स लिहिलेला आहे तो पुन्हा इथं D3मध्ये ॲज इट इज लिहिला तरी चालेल. ओके, हे झालं. त्यानंतर आता टोटल टॅक्स. टोटल टॅक्स कसं किती आला बघा आपला टोटल टॅक्स. टोटल टॅक्स आला 64,584. हा टोटल टॅक्स आहे म्हणून तिथे लिहिलं टोटल टॅक्सच्या समोर टोटल टॅक्स किती जो आलेला आहे. टोटल टॅक्स किती आला आहे 64,584. तो तिथं समोर लिहायचा बघा टोटल टॅक्स इथं 64,584. बाकीची इन्फॉर्मेशन काय ब्लँक ठेवायची. इथं बँक डिटेल्स आपण ऑलरेडी फिल केलेले आहेत. हे का आत्ता लागू नाही, हे पण नाही, हे जे आहे ते आपण सर्व फिलअप केलेलं आहे. बाकी इथं फक्त एवढंच मेन्शन करायचं आहे गाडीचा रजिस्ट्रेशन 6 गाड्यांचे नंबर लिहा, ओनर्ड आहेत,
गाडीची कपॅसिटी टन किती दिली एक्झाम्पलमध्ये, त्यानंतर किती महिने वापरले, 12 महिने, एकाखाली एक 12 महिने, आणि त्यासमोर त्याचं इन्कम जे आपण इथं प्रत्येक गाडीचं इन्कम जे आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे ते त्या गाडीच्या समोर एकाखाली एक तिथं लिहायचं आहे. बाकी इन्फॉर्मेशन काही फिलअप करायची नाही. हे बघा इन्कम आहे. पहिल्या गाडीचं इन्कम 1,56,000, दुसऱ्या गाडीचं इन्कम 1,56,000, तिसऱ्या गाडीचं 1,80,000, चौथ्या गाडीचं 1,80,000, 1,68,000, पाचव्या गाडीचं 90,000 आणि सहाव्या गाडीचं 90,000. ते इन्कम त्या गाडीच्या समोर जे आपण माहिती भरलेली आहे, कुठे इथे बघा प्रत्येक गाडीचा जो नंबर आहे, वेट अ मिनिट, प्रत्येक गाडीचा जो काय नंबर आहे त्या गाडीचा नंबर दिला आहे तो लिहा, स्वतःची आहे म्हणून ओनड, किती गाडीचं टन आहे ते लिहा, कपॅसिटी किती महिने, 12 महिने, त्या गाडीचं इन्कम जे आपण कॅल्क्युलेट केले, असं 6 गाड्यांचं इन्कम तिथं मेन्शन करायचं आहे. आणि सर्वात शेवटी म्हणजे व्हेरिफिकेशन. व्हेरिफिकेशनमध्ये काय, आय नंतर स्वतःचं पूर्ण नाव, जो कोण ज्याचा आपण ITR फॉर्म भरतो त्याचं नाव, सन ऑफ, डॉटरला खोडा, डॉटर शब्दावर काट मारा, सन ऑफ इथं वडिलांचं नाव लिहा, डिक्लेअर दॅट अबव मेन्शन इज इन्फॉर्मेशन इज करेक्ट इन द कपॅसिटी ॲज ओन, स्वतः आपण फॉर्म भरतोय म्हणून लिहा, प्लेस सातारा, डेट टाका आणि इथं सिग्नेचर. ओके, एवढीच फक्त इन्फॉर्मेशन ही फिलअप करावी लागते. ओके, सो इन दिस पर्टिक्युलर लेक्चर we studied the calculation of income under section 44 AE of Income Tax Act. हा जो सेक्शन 44 AE आहे, हा सेक्शन कशासाठी आहे तर दिस सेक्शन इज फॉर द बिझनेसेस कॅरिंग ऑन गुड्स ट्रान्सपोर्ट बिझनेस अँड हॅव्हिंग लेस दॅन 10 व्हेकल्स. ज्या बिझनेसमनकडे, जो व्यक्ती गुड्स ट्रान्सपोर्टचा बिझनेस करतो आणि ज्याच्याकडे 10पेक्षा कमी गाड्या आहेत, अशा व्यक्तींचा इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं हे आपण या एक्झाम्पलमध्ये शिकलो. त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आपण जी शिकलो ती होती की गाड्या 2 प्रकारच्या असतात. एक म्हणजे हेवी गुड्स व्हेकल, हेवी गुड्स ज्या गाडीमधून जास्त वजनदार अशा वस्तूचं ट्रान्सपोर्टेशन केलं जातं, हेवी गुड्स व्हेकल, आणि इतर व्हेकल त्याला अदर व्हेकल असं म्हटलं जातं. जर अदर व्हेकल असेल, अदर दॅन हेवी गुड्स व्यतिरिक्त इतर व्हेकल जे असतात त्यांचं इन्कम महिन्याला 7,500 रुपये आहे. एका महिन्याला 7,500, वर्षाचं शोधण्यासाठी गुणिले 12 महिने, या प्रकारे इन्कम कॅल्क्युलेट केलं जातं. हे एक. आणि ज्या हेवी गुड्स व्हेकल असतात, इन केस ऑफ हेवी गुड्स व्हेकल्स द इन्कम इज कॅल्क्युलेटेड ॲट द रेट ₹1,000 पर टन पर मंथ. एका टनाला 1,000 रुपये महिन्याचं इन्कम, एका टनाला 1,000, 2 टन लोड असेल 2,000, 3 टन कपॅसिटी गाडीची असेल 3,000, 4 टनसाठी 4,000, 10 टनसाठी 10, 20 टनसाठी 20,000. ओके, आपल्या एक्झाम्पलमध्ये 13 टन आहे म्हणून महिन्याचं इन्कम 13,000, 14 टन आहे म्हणून महिन्याचं इन्कम 14,000, जेवढे टन आहेत, 15 टनची एक गाडी होती म्हणून महिन्याचं इन्कम 15,000 रुपये. हे महिन्याचं, वर्षाचं शोधण्यासाठी गुणिले 12 महिने करून प्रत्येक गाडीचं वर्षभराचं इन्कम जे आहे ते कॅल्क्युलेट केलं जातं. वर्षभराचं एकूण इन्कम कॅल्क्युलेट केलं त्याला नाव द्यायचं इन्कम फ्रॉम बिझनेस. ते ग्रॉस टोटल इन्कम कॅल्क्युलेट करताना जो B1 आहे तिथं ते मेन्शन केलं जातं इन्कम फ्रॉम बिझनेस. इन्कम फ्रॉम बिझनेस कॅल्क्युलेट केलं एक्झाम्पलमध्ये, इन्कम फ्रॉम बिझनेस कॅल्क्युलेट केल्यानंतर ते फक्त जे इन्कम आहे ते इथं इन्कम फ्रॉम बिझनेस इथं B1मध्ये मेन्शन केलं 840. दुसरं हेड होतं ग्रॉस सॅलरी, ते काय दिलं नाही त्यामुळे तिथं डॅश केलं, डॅश. तिसरं हाऊस प्रॉपर्टी काय इन्फॉर्मेशन सांगितलं नाही, तिथं डॅश. अदर सोर्स रेडीमेड दिलं होतं ते लिहिलं आणि ह्या सर्वांची बेरीज त्याला नाव दिलं ग्रॉस टोटल इन्कम. ग्रॉस टोटल इन्कम आपलं किती आलेलं 8,48,000. या ग्रॉस टोटल इन्कममधून ज्या डिडक्शन्स आहेत, ATCच्या 90,000 आणि ATGच्या 10, अशा 1,00,000 डिडक्शन वजा केल्या. टॅक्सेबल इन्कम फाइंड आउट केलं. टॅक्सेबल इन्कम किती आलं 7,48,000. या 7,48,000वरती जे काय आपले इन्कम टॅक्सचे स्लॅब्स आहेत, ओके, हे स्लॅब्स आहेत 2.5 लाखापर्यंत नील, 2.5 लाख ते 5 लाखावरती 5%, 5 ते 10 लाखावरती 20% आणि 10 लाखाच्या वरती 30%. याप्रमाणे टॅक्स कॅल्क्युलेट केला. त्या टॅक्समध्ये 4% हेल्थ आणि एज्युकेशनचा सेस म्हणजे अधिभार ॲड केला. ते केल्यानंतर मग जे काय आपला टेबल आहे टॅक्स लायबिलिटीचा, हे टॅक्स कॉम्प्युटेशनचं, तिथं टॅक्स किती आला, त्यानंतर त्यामध्ये सेस किती, टोटल टॅक्स किती, ही सर्व इन्फॉर्मेशन. बँक डिटेल्स काय, आपल्या बँकेचं नाव, आपल्या बँकेचा IFSC कोड, त्यानंतर अकाउंट नंबर, ही सर्व माहिती ही तिथं फिलअप केली जाते. ओके, आणि सर्वात शेवटी हे व्हेरिफिकेशन म्हणून स्वतःचं नाव, वडिलांचं नाव, डेट, प्लेस, सही ही तिथं करावी लागते. Okay, so this is example number 3. This is last example on filling the ITR for
In this particular example, we studied the calculation of income under section 44AE regarding the income of a businessman carrying on goods transport business and having less than 10 vehicles. ज्यांच्या 10पेक्षा कमी गाड्या आहेत आणि ते गुड्स ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात, त्यांचं इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं आणि त्यांचा ITR फॉर्म कसा फिलअप केला जाऊ शकतो याचा आपण हे एक्झाम्पल पाहिलेलं आहे. ओके, सो दॅट्स इट विथ टुडेज लेक्चर. थँक्यू व्हेरी मच.